जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. प्रोजेक्ट जरी नवीन असलं तरी फायनान्सची रिस्क आम्ही घेतोय. आणि तरी तुला असं वाटत असेल की तुला ओनरशिप हवी आहे तर ठीक आहे, आण फायनान्स, घे रिस्क आणि कर काम. कोणी सांगितलं होतं तुला हे बोलायला? उद्या समजा तो प्रोजेक्ट दुसऱ्या कोणीतरी स्टडी केला, त्याला आवडला आणि फायनान्स करायला रेडी झाला आणि नितीश 50 लाख रुपये घेऊन आला, मग काय मालक बनवायचं त्याला? पण एका शेवटच्या प्रश्नाचं मला खरं खरं उत्तर हवंय. काय खरं खरं उत्तर द्याल? या घराचा मालक राजवीर हे त्यांनी मला सांगितल्याशिवाय मी कसं काय या घरात राहायला येणार, नाही का? पण काका माझं बोलणं झालंय त्यांच्याशी याविषयी. माझ्याकडे काही फिक्स डिपॉझिट्स आहेत, सेव्हिंग्ज आहेत, ते मी तुला देतो. पण हे प्रोजेक्ट तू इंडिपेंडेंटली सुरू करायचं. असं प्लीज नका करू. आई अगं तूच म्हणाली होतीस ना यातून काहीतरी मार्ग निघेल म्हणून. म्हणजे तुम्हाला माझं ऐकूनच घ्यायचं नाहीये तर मनूच्या आयुष्याशी खेळताय तुम्ही. आजचा पूर्ण दिवस तुम्ही माझ्याजवळ माझ्यासोबत राहणार. आता काय करायचं? सरांना फोन करायला हवा. आज फक्त तुम्ही आणि आज मी तुझ्या या प्रोजेक्टमध्ये पैसा इन्व्हेस्ट करतोय तर मला काहीच प्रॉफिट व्हायला नको त्या. सर तसं नाहीये, पण नको करूयात आपण बिझनेस. मला फक्त एवढंच कळतंय की राजवीर कधीही कोणालाही फसवणार नाही आणि नितीशला तर नाहीच नाही. नितीश इंडिपेंडेंट कंपनी फॉर्म करेल आणि त्याच्या प्रोजेक्टवर काम करेल. आणि मग मी काय करायचं? भावाला साथ द्यायची की नवऱ्याला? आय एम सॉरी राजवीर, मी नितीशला नाही समजावू शकले. तू त्यांच्यासाठी महत्वाचा आहेस, तेवढीच त्यांची फॅमिली पण त्यांच्यासाठी महत्वाची आहे. ते लग्न आधी, लग्न झाल्यानंतर मीच त्यांची फॅमिली. तुमची आई, बाबा आणि तो नितीश, त्यांच्यापासून जेवढं लांब राहतील तेवढं चांगलं. मला सांगा, सुष्मिताचं काय चाललंय? सर त्या सिक लीव्हवर आहे. मला असं वाटतं ती लवकरच रिझाईन करेल. त्यामुळे आता एक लेटर द्यायचं आणि हे लेटर तिने रिझाईन करण्याच्या आधी मिळालं पाहिजे. तुला आयुष्य काढायचंय राजवीर सोबत. आता फक्त स्वतःच्या संसाराकडे लक्ष द्यायचं. बाकी कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. एक माणूस म्हणून तू जरा माणुसकी दाखवायला नको का? हे माणुसकी वगैरे असं बिझनेसमध्ये काहीच नसतं. ज्या दिवशी तुझ्या बिझनेसमध्ये माणुसकी येते त्या दिवशी तुझा बिझनेस संपलेला असतो. धन्यस. राजवीर इथे का झोपलाय? म्हणजे राजवीर आणि मनवामध्ये नक्कीच काहीतरी बिनसलं असणार. राजवीर तुम्ही घरी आल्यावर नक्की मला उठवा. राजवीर तुम्ही कधी आला? तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करा, पण मी तुम्हाला पुन्हा एकदा बजावून सांग, या सगळ्यात जर का माझ्या मनूच्या संसारात विघ्न आलं ना. तो नितीश शांत बसत नाही. लवकर त्याला फायनान्सेस पण मिळतील, तो काम सुरू करेल. या सगळ्या गोष्टी होण्याच्या आधी मला हे सगळं करायचं. राजवीर गेला का ऑफिसला? हो गेले ते. तुमच्यात सगळं नीट चालू आहे ना? हो. भांडण वगैरे झालीत का ग तुमच्यात? तुम्ही असं का विचारताय? राजवीरला मी आतापर्यंत असं हॉलमध्ये सोफ्यावर झोपलेला कधीच बघितलं नाहीये. काय? घ्या, म्हणजे तुला काय माहितीच नाही? राजवीर मला जरा बोलायचं तुमच्याशी. बोलूया. जस्ट फ्रेश होऊन आलो. ओके. आणि मला कॉफी हवी. मनवा, मला सांगा, तुम्ही काल हॉलमध्ये का झोपलात? नीट लक्ष देऊ नये का? मनवाचा डान्स परफॉर्मन्स झालाच पाहिजे. आम्हाला तुझी ग्रँड रिहर्सल ठेवायची, म्हणजे आम्हालाही तुझा परफॉर्मन्स बघता येईल ना. अरे मग त्यात काय एवढं, करूया ना. हा डान्स परफॉर्मन्स झाल्यानंतर मनवा आणि राजवीरच्या नात्यामध्ये एक मोठं वादळ निर्माण होणार आणि त्यातच खरी गंमत आहे. काय झालं मनवा? माझे घुंगरू तुटले. म्हणून रडताय तुम्ही? असं घुंगरू तुटणं चांगलं नसतं.
एकतर आधीच माझी रिहर्सल नाही झाली आणि त्यात मनवाचा डान्स परफॉर्मन्स झालाच पाहिजे. हा डान्स परफॉर्मन्स झाल्यानंतर मनवा आणि राजवीरच्या नात्यामध्ये एक मोठं वादळ निर्माण होणार आणि त्यातच खरी गंमत आहे. तुम्ही इतक्या सुंदर नाचता की त्या योग्यतेचे प्रेक्षक मिळूच शकत, म्हणून सगळे तिकीट्स मीच विकत घेतले. चालेल ना? कसा झाला तुझा डान्स? ह्यात काय मज्जा आहे? पूर्ण थिएटर मध्ये दादा एकटाच होता. काय आलं? नाही काय नाही. एवढे अस्वस्थ का आहात मग तुम्ही? बरं वाटत नाहीये का? नाही तसं काय नाही, बरं आहे मी. अहो काय झालं सांगा ना. सांगितलं ना आरती, काय नाही झालंय. आरती मनूचा काही फोन आला होता का? मी केला होता तिला फोन, पण तिने उचलला नाही. तुझं तिच्याशी बोलणं झालं तर मला सांग. तुम्हाला काय बोलायचंय का तिच्याशी? नाही. तिचा डान्सचा कार्यक्रम कालच झाला ना. ती आज घरातली सगळी कामं करत असेल, नाहीतरी बाईसाहेब स्वस्त बसू शकत नाहीत ना. काय हो, काय झालंय तुम्हाला? तुमचं काय बिनसलंय का? हा, तुमचा चेहरा का पडला एवढा? कसलं टेन्शन आहे का तुम्हाला? आरती तुला नाही सांगितलेलं कळत नाही का? सारखं सारखं तेच काय विचारते तू? अहो मग ओरडताय कशाला? शांतपणे नाही सांगू शकत? राजवीर, तुमचा रुमाल आणि मला तिकडे खालच्या ड्रॉवर मध्ये. उठवलं नाही तुम्ही मला? विसरले. तुम्ही विसरला? सॉरी. सॉरी कशासाठी म्हणताय? मी सहज विचारलं. आणि गोऱ्याला एवढा वेळ का झाला तुम्हाला? म्हणजे ब्रेकफास्ट मागाशीच झाला, मला वाटलं कॉफी घेऊन याल माझ्यासाठी. आता जरा आवरावर करत होते, घेऊन येते कॉफी. नाही, नंतर आणली तरी चालेल, पण काय झालं? कसला विचार करताय एवढा? नाही काय नाही. ओके, मग आजचा काय प्लॅन? राजवीर, मी आज नायगावला चालले. थोडे दिवस तिथेच राहीन. कशासाठी? कशासाठी म्हणजे जाऊ नाही शकत मी. माहेर येते माझं. बरेच दिवस झाले आई बाबांना भेटून, म्हणून चालले. नाही तसं काही नाही, पण असं अचानक का जायचंय? काय नाही, सहज वाटलं म्हणून चाललंय. मनवा, ही बॅग राहू द्या. मी काय म्हणतोय ते ऐका माझं. बोला ना. म्हणजे असं अचानक काय झालंय? तुम्हाला राग आलाय का माझा? नाही, असं काही नाही. मग कशाला जात आहे? नका ना जाऊ. राजवीर, मला जायचंय. तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे हे माहित होतं मला, पण ते प्रेम एवढं वेड आहे हे माहित नव्हतं. मी आत्ताच्या आत्ता जातो आणि त्यांना घरी घेऊन. थांब राज, तू ऐकणारच नाहीस का? काय झालं ना की आम्हाला एक टॅक्सीवाला भेटला होता, तर तो म्हणाला की कामत साहेब रस्त्यामध्ये कोणाशी तरी जोर जोरात भांडत होते. आता तो टॅक्सीवाला इकडेच येतोय. इकडे का? अहो तुम्हीच तर कामत साहेबांना सोडवायला गेले होते ना त्या दिवशी. मग कामत साहेबाचं आणि तुमचंच भांडण झालं नसेल कशावरून? म्हणजे
तुझं आणि देवाशीष सरांचं नक्की भांडण झालं नाहीये ना? मग कशाला उगाच टेन्शन घेतोयस? मला सांग, तो मूर्ख टॅक्सीवाला जो कोणी आहे त्याने उद्या काहीही विचार न करता सांगितलं की हो हाच माणूस आहे जो देवशी भांडत होता, मग केवढा प्रॉब्लेम होईल त्याने. हे लोक काही करू शकतात यार आदित्य. तुला माहितीये तुझ्या बाबांनी आपल्याला हे घर दिलं आणि सगळं सामान वगैरे सुद्धा लावून दिलं, पण ह्या घराला घरपण ना तुझ्या संस्कारांमुळे येतं. म्हणजे हे घर मला आपलं वाटतंय, माझं वाटतंय. वैदेही तू या घराला ना सजीव बनवलंयस. पण तुम्ही एवढ्या रागावलात कशाला? ही आरोही आहे ना, प्रत्येक वेळी मी आणि तन्मय एकटे असलो की आमच्या मध्ये येते मुद्दामून. यापुढे जर तू असं काही केलंस ना तर मी तन्मयचं नाव हे असं भिंतींवर नाही लिहिणार, त्याचं नाव तुझ्या आयुष्यातून पुसून टाकीन कायमचं.